पुन्हा एकदा प्रार्थना. क्या विषय है? काय आहे विषय? प्रार्थना. 2 मिनट. फिर से एक बार हमारा विषय है प्रार्थना. आमचा पुन्हा एकदा विषय आहे प्रार्थना. और बहुत सारे मसीह लोगों को ऐसा लगता है आणि खूप साऱ्या ख्रिस्ती जनांना असं वाटतं बहुत बड़ा बड़ा बकबक करने से हमारी प्रार्थना सुनी जाएगी. मोठमोठ्या प्रार्थनेमध्ये बकबक केल्याने आमची प्रार्थना ऐकली जाईल. बडबड बडबड बकबक बोला तो बडबड. आणि बकबक म्हणलं तर बडबड करण्याने. बहुत ज्यादा बड़बड़ 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 किया. आणि खूप सारी बडबड केली तर. बहुत ज्यादा बकबक बेफिजूल की बेमतलब की बकबक किया. आणि अर्थविरहित आणि निरर्थक अशी पूर्ण जर बडबड केली तो उन लोगों को लगता है कि हमारी प्रार्थना सुनी तर जाए. त्यांना असं वाटतं की आमची प्रार्थना ऐकली जाईल. मैं आपको बताना चाहता हूँ ज्यादा बकबक करने से आपकी प्रार्थना बिल्कुल भी सुनी नहीं जाएगी. तुम्हाला सांगू इच्छितो की जास्त बडबड करण्याने तुमची प्रार्थना अजिबात ऐकली जाणार नाही. और इसी के बारे में प्रभु यीशु ने वचनों में हमें सावधान किया. ह्याच्याच बद्दल प्रभू येशूने आम्हाला वचनामध्ये सावध केलं. सावधान किया कि तुम अन्य जातियों के समान बेमतलब की बकबक जैसी प्रार्थना मत करो. आणि असं सावधान केलं की तुम्ही अन्य जातीसारखी प्रार्थनेमध्ये तुम्ही बडबड किंवा निरर्थक व्यर्थ अशी बडबड करू नका. तुम अन्य जातियों के समान मत बनो. आणि तुम्ही अन्य जातीसारखे तुम्ही बनू नका. प्रेज द लॉर्ड. लेकिन जब आप प्रार्थना करो परंतु जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तो विश्वास करो. तर विश्वास करा. जब आप प्रार्थना करो जेव्हा तुम्ही प्रार्थना तो कराल क्या करो? तर काय कराल? विश्वास करो. विश्वास करा. मैं आपको बताना मांगता हूँ प्रार्थना में सबसे जरूरी बात है विश्वास. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रार्थनेमध्ये सर्वात जास्त गरजेची गोष्ट आहे ती विश्वास. प्रेज द लॉर्ड. क्या विश्वास करना है? काय विश्वास करायचा? क्या विश्वास करना है? काय विश्वास हमने करायचा? सीखा. आम्ही शिकलो. प्रार्थना के विषय में हमने सीखा. प्रार्थनेबद्दल आम्ही शिकलो. क्या विश्वास करना? काय विश्वास कि करायचा? हमारा मांगने से भी पहले खुदा को हमारी जरूरत मालूम, हमारी आवश्यकता मालूम. आणि आमच्या मागण्याच्या आधी आमची गरज प्रभूला माहिती, आमची आवश्यकता प्रभूला माहिती आहे. हर एक जरूरत खुदा को मालूम. प्रत्येक गरज और देवाला वो माहिती आहे. मांगने से भी पहले उन सारी जरूरतों को दे भी देता है. आणि मागण्याच्या आधी त्या सर्व गरजेंना तो देऊनही टाकतो. ये विश्वास करना है हे विश्वास कि करायचा. अगर मैं प्रार्थना में कुछ मांग रहा हूँ आणि जर मी प्रार्थनेमध्ये काही मागत आहे वो सब खुदा को मालूम आणि है. ते सर्व काही मेरी देवाला हर माहिती आहे. जरूरत खुदा को मालूम है. माझी प्रत्येक गरज देवाला और माहिती वो आहे. मांगने से पहले मुझे वो दे भी देता है. आणि तो मागण्याच्या आधी तो मला देऊनही टाकतो. पढ़ेंगे मत्ती का 6:8 वाचूया मत्ती 6:8 वचन. पढ़िएगा. वाचूया मत्ती का 6:8 मत्ती 6:8 वचन. पढ़िए. इसलिए उनके सदृश न बनना, उन ढोंगी पाखंडियों के समान न बनना, क्योंकि तुम्हारा पिता क्योंकि तुम्हारा पिता मांगने से पहले ही तुम्हारी आवश्यकता को जानता है. तुम्हारी हर जरूरत को जानता है. आधा ही पढ़ा. और वो मांगने से पहले तुम्हें दे भी देता है. इंग्लिश में ऐसा ही है. दे भी देता है. Praise the Lord. मैं पढ़ता हूँ. मी वाचतो. Remember, आठवणीत ठेवा your father knows exactly all your needs. तुमच्या पित्याला तुमची प्रत्येक गरज ठाऊक आहे. And even before you ask him, आणि तुम्ही मागण्याच्या आधी he gives to you. तो तुम्हाला देऊन टाकतो. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. मांगने से पहले आपको हर आपकी जरूरत दे देता है. मागण्याच्या आधी तुमची प्रत्येक तो गरज तुम्हाला देऊन कितना टाकतो. अद्भुत है ये वचन. किती अद्भुत हे वचन. Praise the Lord. अद्भुत 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 ऐसा ये वचन है अद्भुत 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 हे वचन आहे कि हमने प्रार्थना क्या करना चाहिए की आम्ही काय प्रार्थना केली पाहिजे ये सिखाने से पहले हे शिकवण्याच्या आधी यीशु ने हमको सिखाया येशूने आम्हाला कि हमको शिकवलं क्या प्रार्थना नहीं करना चाहिए. की आम्हाला काय प्रार्थना नाही करायची. Praise the Lord. इधर देखो. इथे पहा, इधर देखो. इथे पहा. हम प्रार्थना करने से पहले आम्ही प्रार्थना करण्याच्या आधी हमने प्रार्थना कैसा करना चाहिए आम्ही कशी प्रार्थना केली ये पाहिजे सिखाने से हे पहले शिकवायच्या आधी यीशु ने हमको सिखाया येशूने आम्हाला शिकवलं कि कैसे प्रार्थना नहीं करना चाहिए. की कशी प्रार्थना नाही केली Praise पाहिजे. the Lord. Hallelujah.
हालेलुया. और क्या सिखाया आणि काय कि शिकवलं? तुम अपने जरूरतों को प्रार्थना में नहीं मांगना, आणि तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये तुमच्या गरजा मागू नका, क्योंकि तुम्हारी जरूरत प्रभु खुदा को मालूम है, कारण तुमची गरज देव पित्याला माहिती आहे वो मांगने से पहले आपको दे देता है. आणि तो मागण्याच्या आधी तो तुम्हाला देऊन टाकतो. जब भी आप प्रार्थना करते हो मेरा भाई और मेरा बहन, आणि जेव्हा प्रार्थना करता माझ्या जब भी आप भावांनो, प्रार्थना करते हो, जेव्हा पण तुम्ही प्रार्थना इन करता बातों को आपको प्रार्थना करते वक्त आणि याद रखना है. आणि ह्या गोष्टींना तुम्ही प्रार्थना करते वेळेस लक्षात ठेवायचं. क्या याद करना है काय लक्षात कि ठेवायचं? मुझे मेरी कोई भी जरूरत खुदा से मांगने का की माझी कुठलीही गरज देवाला मागायची नाही, मांगने का ही नहीं, मागायचीच क्योंकि नाही, मेरी हर जरूरत खुदा को मालूम है. कारण माझी प्रत्येक गरज देवाला और माहिती आहे. मांगने से पहले मुझको मेरी जरूरत दे देता है. आणि तो मागण्याच्या आधी माझी गरज तो मला देऊन टाकतो. इधर देखना है, इथे पाहायचं. सवाल उठता है मग प्रश्न फिर उठतो, अगर खुदा को मेरी जरूरत मालूम है आणि मग जर देवाला माझी गरज और माहिती आहे मेरी हर जरूरत मांगने से पहले वो देता आणि है, माझी प्रत्येक गरज मागण्याच्या आधी तो तो फिर मुझे देतो, प्रार्थना करने की जरूरत क्या है? मग मला प्रार्थना करायची गरज क्यों काय? प्रभु यीशु बार बार और खुदा बाप बार हमको प्रार्थना करने के लिए बोल रहा आणि है? मग प्रभू यीशु आणि स्वर्गीय पिता का वारंवार आम्हाला प्रार्थना करायला सांगत आहे? 3 कारण है. 3 कारण आहे. बताता हूँ, सुनना. सांगतो, ऐका. क्यों प्रभु यीशु या खुदा बाप हमको बार प्रार्थना करने के लिए बोलते हैं? का प्रभू यीशु के पवित्र स्वर्गीय पिता जो आम्हाला प्रार्थना करायला वारंवार सांगतात की प्रेज द प्रार्थना. लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सबसे पहला कारण, पहिलं कारण वो चाहता है तो इच्छा कि करतो, तुम मेरे अंदर जो भी दिल के अंदर है, की तो इच्छा करतो तुमच्या हृदयामध्ये जे काय आहे प्रार्थना के द्वारा तुम उसका इजहार करो. प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही त्याला व्यक्त करा, त्याच्या समोर मांडा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. पहला कारण, पहिलं कारण, तुम्हारी जरूरत क्या है मालूम है, तुमची गरज काय माहिती तुम्हारे आहे, दिल में क्या है मालूम है. तुमच्या हृदयात काय माहिती खुदा आहे. चाहता है कि प्रार्थनाओं के द्वारा तुम उन बातों का इजहार करो. परंतु देव पित्याची इच्छा आहे की प्रार्थनेच्या द्वारे तुमच्या हृदयात असलेल्या गोष्टींना तुम्ही प्रभू समोर व्यक्त करा. दूसरा कारण, दुसरं कारण, प्रभु चाहता है कि प्रार्थना के द्वारा तुम खुदा से संगति करो. आणि दुसरं कारण, प्रभु इच्छा करतात की प्रार्थनेच्या द्वारे देवासोबत तुम्ही संगती करा. प्रेज द लॉर्ड. और तीसरा सबसे महत्वपूर्ण कारण, ध्यान से सुनना. आणि तिसरं सर्वात महत्वाचं कारण, ऐका, लक्ष सबसे ठेवा. महत्वपूर्ण वजह, सर्वात महत्वाची कारण, प्रभु क्यों चाहता है कि तुम प्रार्थना करना, प्रभु काय इच्छा ठेवतो की तुम्ही और वो प्रार्थना वजह करा. यह है, आणि ते वचन हे आहे. मैंने आपको बोला था ना, क्यों डिस्टर्ब कर रहे हो? प्रेज द लॉर्ड. सबसे बड़ी वजह प्रभु चाहता है कि क्यों प्रार्थना करना. तीसरा वजह सर्वात मोठं आणि कारण, तिसरं कारण आहे की का प्रार्थना कि करा. सोचो आप किसी बात के लिए प्रार्थना कर रहे हो, विचार करा तुम्ही कुठल्या विषयासाठी किसी प्रार्थना विषय करा. के लिए प्रार्थना कुठल्या कर विषयासाठी रहे हो, प्रार्थना और जब करता. आप प्रार्थना कर रहे हो और प्रार्थना का जवाब अगले हफ्ते आपको मिल जाता है, आणि त्या प्रार्थना करताना पुढच्या आठवड्यातच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर या तुम्हाला दूसरे मिळतं. दिन वो जवाब मिल जाता है, किंवा मग दुसऱ्या तो दिवशी कितनी उत्तर बड़ी मिळतं. खुशी हो जाती है. किती मोठा आनंद वाटतो तुम्हाला. मिलती है क्या नहीं? मिळतो का नाही मैं आनंद? आपको सच में बताता हूँ. मी तुम्हाला मैं खरंच सांगतो. शुक्रवार जब बम्बई गया शुक्रवारी जेव्हा और मुंबईला मनीषा गेलो, सिस्टर ने मुझे बताया कि हमने सुबह के प्रार्थना शुरू की आणि है, मनीषा सिस्टरने मला सांगितलं की आम्ही सकाळची प्रार्थना आम्ही सुरुवात मैं केली. इतना खुश हो गया, दिल के अंदर बहुत हंस रहा था मैं. आणि हृदयामध्ये ते आनंदित होऊन हसत होतो मी. वो मनीषा से बहन बता रही थी, पता नहीं दादा, हमको अचानक से ऐसा महसूस हो गया कि हमको सवेरे का प्रार्थना शुरू करना है. आणि मनीषा सिस्टर आम्हाला सांगत होते की माहिती नाही दादा, आम्हाला असं वाटत होतं की सकाळची प्रार्थना आम्ही पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. पर उनको पता नहीं कि उनके लिए यहाँ कोई तो भी प्रार्थना कर रहा आणि है. त्यांना माहिती नाही की ह्या ठिकाणी त्यांच्या 1.5 महीने से हम इस विषय के लिए प्रार्थना कर रहे हैं. 1.5 महिन्यापासून आम्ही या उनको विषयासाठी मालूम प्रार्थना नहीं. करतो. त्यांना और माहिती जब मुझे नाही. ये पता चला, मेरे अंदर एक अलग खुशी हो गई. जेव्हा मला हे कळून आलं की मला माझ्या आतमध्ये एक आनंद, वेगळ्या रीतीचा आनंद बहुत होता. अलग से खुशी हो गई. मैं अंदर के अंदर हंस रहा था और खुदा को धन्यवाद दे रहा था. आणि वेगळा आनंद प्राप्त करून वेगळा मैंने बड़े आनंद के साथ धन्यवाद बहन के देतो. सर पर हाथ रखकर बोला, मैं बहुत खुश हूँ. आणि बहिणीच्या डोक्यावर मी खूप आनंदाने तिच्या हात ठेवून बोललो की मी खूप आनंदित आहे. Praise the Lord. क्योंकि मांगा और मिल गया. कारण मागितलं मैंने आणि खुदा मिळालं. से मांगा और मेरे बाप ने मुझे दे दिया. आणि मी माझ्या बापाला मागितलं आणि Praise माझ्या the बापाने Lord. मला क्योंकि दिलं. आप अगर बिना मांगे अगर आपको कुछ मिल जाता आणि है जर न मागता तुम्हाला काही जर मिळतं तो उतना बड़ा आनंद नहीं आएगा. तर तेवढा मोठा आनंद देखो, नाही बिन होणार. मांगे आप आपके बच्चों को चॉकलेट दे दो, उनको आनंद नहीं आणि है. न मागता तुमच्या लेकरांना तुम्ही या चॉकलेट बिन देता, मांगे आनंद कुछ तो नाही. दे दो, उनको आनंद नहीं है. न मागता काहीतरी पर अगर त्यांना आपकी देऊन टाका, बेटी आनंद आपका नाही बेटा देणार. आपको कुछ मांगता है, परंतु जर तुमची आपके मुलगी तुमचा बाप के मोठा पास मुलगा जर मांगता है तुमच्या बापाकडे तर ते लेकरं और वो मागतात, बाप उसको आकर जाकर देता है, तो बाप त्यांना आनंद बड़ी देतो. खुशी के साथ वो आनंद
आनंद के साथ हंसते हंसते मेरे बाप ने मुझे दिया, मेरे बाप ने मुझे दिया, मेरे बाप ने मुझे दिया, ऐसा बोलते आणि हैं. मग ते लेकरं काय करतात, खूप आनंदाने ते एकदम मोठ्याने आरडाओरडा करून आनंदाने ते आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात की माझ्या बापाने मला दिले, माझ्या बापाने मला दिले, माझ्या बापाने मला इसीलिए दिले. खुदा चाहता है कि वो खुशी तुमको मिले कि तुमने खुदा बाप से कुछ मांगा और बाप ने तुमको दिया. वो खुशी तुमको देना चाहता आणि है. म्हणून तो देव पिता जो आहे तो तुम्हाला तो आनंद देऊ इच्छितो की तुम्ही त्याला काहीतरी मागितलेलं आहे आणि त्या स्वर्गीय पित्याने तुम्हाला तुमची प्रार्थना, तुमचं विनंती ऐकून ते तुम्हाला दिलेला आहे. तो आनंद तुमच्यामध्ये तो वो पाहू खुशी शकतो. है. तो आनंद आहे. इसीलिए प्रार्थना करो म्हणून कि जब तुम प्रार्थना. प्रार्थना करो और तुमको मिल जाए तो तुम्हारा दिल आनंदित हो आणि जाए. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्हाला जेव्हा ते मिळेल तुमचं हृदय हे आनंदाने भरून Praise जावं. the Lord. Hallelujah. Praise the Lord. बहुत लोगों को बिना मिले सब कुछ मिलता है ना, आणि खूप लोकांना न मागता भरपूर गोष्टी मिळतात तो ना, उसका कीमत नहीं रहता, त्यांना त्याची किंमत राहत नाही. नहीं रहती है. नहीं तो रहती. जब मांगते हैं, परंतु जेव्हा मागतात मांगते और मांगने के बाद मिलता है जेव्हा मागतात आणि तो मागतात बहुत तर बड़ी मिळतो. खुशी मिलती है. तेव्हा खूप मोठा इसलिए आनंद होतो. खुदा बाप और प्रभु यीशु चाहता है कि तुम प्रार्थना आणि करो म्हणून स्वर्गीय पित्याने प्रभू येशू इच्छा करत आहे की तुम्ही प्रार्थना करावी, ताकि आपको वो खुशी मिल सके. जेणेकरून तो आनंद मालूम तुम्हाला है मिळावा. वचन में क्या लिखा है? माहिती वाचतात तुम काय मांगते नहीं हो, तुम्ही मागत तुम नाही. मांगते नहीं हो, तुम मागत नाही. इसलिए तुमको म्हणून तुम्हाला मिलता नहीं है. ऐसा मिलता नहीं नहीं. मारने का ब्रदर, मिलता मेरे नहीं. हाथ से मारने का. प्रेज द लॉर्ड. तुम मांगते नहीं हो, तुम्ही मागत नाही इसीलिए तुमको म्हणून तुम्हाला मिलता नहीं है. मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. पढ़िए याकूब का 4 अध्याय याकोबाचे 4 अध्याय 2 वाचा. और 3 वचन. 2 आणि 3 वचन. पढ़िए याकूब का 4 अध्याय 2 और 3 वचन. याकोब 4 अध्याय 2 3 वचन. याकूब का 4 अध्याय 2 और 3 वचन. याकोब 4 अध्याय 2 3 वचन. गीता सिस्टर, आपका वचन में ध्यान नहीं है, आप मीटिंग छोड़ दो. आप बाहर घूमने में व्यस्त हो, मीटिंग छोड़ दो, आपको वचन समझ में नहीं आएगा. प्रार्थना के वक्त घूमना फिरना बंद करने का है और चुपचाप एक जगह पर प्रार्थना में बैठना चाहिए आपने. याकूब 4 अध्याय 2 और 3 वचन. जल्दी जल्दी. याकोब 4 2 3. तुम लालसा तो करते हो तुम लालसा तो करते हो, पर पाते नहीं, तुम पाते नहीं, इसलिए इसीलिए हत्या करते हो. इसलिए हत्या करते हो, तुम दाह करते हो तुम दाह करते हो. और जब प्राप्त करने में असमर्थ होते हो जब तुमको प्राप्त करने में ताकत नहीं रहती, तुमको नहीं मिलता, तो लड़ते झगड़ते तुम हो. लड़ते और झगड़ते हो. तुम्हें इसलिए नहीं मिलता तुम्हें इसलिए नहीं मिलता. क्योंकि तुम मांगते नहीं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमको क्यों नहीं मिलता? तुम्हाला का नाही तुमको मिळत? क्यों नहीं मिलता? का नहीं मिलत? तुमको क्यों नहीं मिलता? मला का नाही मिळत? क्योंकि तुम मांगते नहीं हो. कारण तुम्ही मागत तुम नाही. मांगते नहीं हो, तुम्ही मागत नाही. तुम मांगते नहीं तुम्ही हो, मागत नाही. इसलिए तुमको मिलता नहीं है. म्हणून तुम्हाला मिळत प्रेज द नाही. लॉर्ड. हाँ तुम मांगते तो हो हाँ. पर पाते नहीं, हाँ. क्योंकि बुरे उद्देश्य से मांगते तुम हो मांगते हो, पाते नहीं, क्योंकि बुरे उद्देश्यों से मांगते हो कि अपने भोग विलास में उड़ा दो. कि अपने भोग विलास में उड़ा दो. इधर देखो, बहुत सारे विश्वासी प्रार्थना करते हैं. खूप सारे विश्वासना प्रार्थना करतात. क्या प्रार्थना? काय प्रार्थना? मुझे बहुत सारा पैसा दे, मला खूप सारा बहुत पैसा अच्छी दे. नौकरी दे, चांगला उस नोकरी दे. नौकरी के बहुत अच्छी तनख्वाह दे. आणि त्या नोकरीचा क्यों खूप चांगला तनख्वाह पगार ज्यादा दे. दे? का पगार जास्त क्यों दे? तनख्वाह बस में एक आधा भी. पगार का जास्त दे? क्यों क्यों तनख्वाह ज्यादा दे? का पगार जास्त दे? प्रभु को देने के लिए, प्रभूला देण्यासाठी? गरीब को मदद करने के लिए गरिबांना मदत करण्यासाठी? नहीं. नाही. बच्चों के नखरे, लेकरांचे बीवी नखरे, के नखरे बायकोचे नखरे, और मेरे भी नखरे, आणि माझे पण नखरे तो बहुत नखरे हो गए. आणि खूप नखरे झाले. Praise the Lord. हालेलुया. खुद के स्वार्थ के लिए, खुद के लोभ के लिए, खुद का हाउस और मौज मजा उड़ाने के लिए मांगते हो. आणि स्वतःची हाऊस, स्वतःची मौज मस्ती आणि मौज करण्यासाठी पैसे मागतात. खुद पर उड़ाने के लिए मांगते हो. स्वतः उडवण्यासाठी इसलिए खुदा मागतात. देता नहीं. म्हणून देव दे. Praise the Lord. हालेलुया. हमने बहनों के लिए प्रार्थना मांगी. आम्ही बहिणीसाठी प्रार्थना हम मागितली. 3 भाई 1.5 महीने से बहनों के लिए प्रार्थना मांगी. आम्ही तिघ भाऊ 1.5 महिन्यापासून बहिणीसाठी प्रार्थना और मागितल्या. किस लिए मांगी? आणि कशासाठी कि मांगी? उनके प्रार्थना से हम मौज करें? आणि त्याच्या प्रार्थनेने आम्ही आनंद मौज करावा, करें? आनंद करावा. नहीं. नहीं. उनका आत्मिक जीवन बढ़ने के लिए त्यांचं आत्मिक अच्छी जीवन बातें वाढण्यासाठी. मांगा तो, चांगल्या अच्छी गोष्टी बातें मागितल्या. मांगा तो, चांगल्या गोष्टी अच्छी मागितल्या. बातें मांगा चांगल्या तो, गोष्टी मागितल्या. अच्छी बातें मांगा चांगल्या तो. गोष्टी मागितल्या. बाइबल में लिखा है, यीशु ने बोला वो ज्यादा करके देता है. बायबल मध्ये लिहिलेले येशू असं बोललेलं आहे की तो जास्त ज्यादा करून दे. करके देता है. जास्त करून दे. भाई ने बोला, भाऊ बोलला. पूना के बहनों प्रार्थना में जुड़ जाओ. बहनी- किसी पूना भी के बहनों को बहनों को- पूना में जुड़ने नहीं देना.
कुठल्या पण बहिणींना पुन्हा पुण्यात की जोडून कोई देतो. भी बहन को प्रार्थना में जुड़ने देना नहीं मेरे इजाजत के बगैर। आणि माझ्या परवानगीशिवाय कुठल्याही पुण्याच्या बहिणींना जोडू देऊ नका प्रार्थना. प्रेज द लॉर्ड। पुन्हा के हो या बॉम्बे, मेरी इजाजत लेना है। माझी परवानगी घ्यायची मग क्रिकेट टीम सोडायची. में कप्तान होता है, आणि क्रिकेटच्या टीम मध्ये क्रिकेट का एक टीम होता है, संघ। क्रिकेट का एक संघ असतो, क्रिकेट के टीम में एक कप्तान रहता है क्रिकेटच्या संघामध्ये एक कॅप्टन असतो और वो कप्तान पूरे टीम को नियंत्रण करता है। आणि तो कॅप्टन जो आहे तो पूर्ण टीमला पूर्ण संघाला तो नेतृत्व करतो. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. अगर कप्तान ना हो आणि तो कॅप्टन नसेल तो कोई भी खिलाड़ी कैसा भी खेलेगा आणि तो कुठलाही खेळाडू कसाही खेळेल और वो मैच आणि मग ते मॅच हार जाएगा। बराबर है ना, हार जाएगा। इधर कप्तान मैं हूँ, या ठिकाणी कॅप्टन मी आहे. प्रेज द लॉर्ड। इधर कप्तान या ठिकाणी मैं हूँ, कॅप्टन मी खुदा आहे. ने मुझे यहाँ कप्तान बनाकर भेजा है। देवाने या ठिकाणी त्यांना नहीं कॅप्टन तो म्हणून प्रार्थना बोलवलेलं में आहे. जुड़ेंगे। नाही तो ये प्रार्थना ड्रेस जोडले. कहाँ से लिया? ड्रेस कुठून घेतला? हाँ, ये ऐप में से ड्रेस ले लेना, या ऍप मधून हाँ, ड्रेस घे. और ये ऐप में से सोना ले आणि लेना, ऐप मधून वो सोने ले. ऐप में से हीरे ले या लेना। ऍप मधून हिरे घे. प्रार्थना बाजू में रह गई, प्रार्थना बाजूला राहील. ड्रेस सोना चांदी बढ़ जाएगा ड्रेस सोना चांदी वाढेल. और इसकी निंदा उसकी निंदा हो आणि जाएगी। ह्याची निंदा त्याची निंदा कभी होईल. बोला क्या किसी कधी को, बोललो का? चलो हम प्रार्थना में बैठेंगे, चला आम्ही प्रार्थनेत बसू. चलो हम बाइबल पढ़ेंगे, चला आम्ही बायबल वाचूया. चलो हम लोगों को सुसमाचार चला आपण सुनाएंगे। लोकांना शुभवर्तमान सांगू. बोला? बोलला नहीं ना, नाही. इसीलिए किसी को भी प्रार्थना में जोड़ने से पहले मुझे पूछो। आणि म्हणून कुणालाही प्रार्थनेमध्ये जोडायच्या आधी मला आधी प्रेज द विचार. लॉर्ड। प्रार्थना के बीच में व्यर्थ बातें नहीं। प्रार्थनेमध्ये व्यर्थ प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ऐसा लिखा है, जब भी तुम प्रार्थना में मिलो असे लिहिलेले की जेव्हा पण तुम्ही प्रार्थनेसाठी या भेटाल जब भी तुम मिलो, किंवा मग जेव्हा तुम्ही भेटाल एक दूसरे को प्रोत्साहित करने वाली बातें, एकमेकांना प्रोत्साहन देणाऱ्या ताकि गोष्टी तुम्हारी बोला. बातें सुनकर लोगों को अनुग्रह मिले। जेणेकरून तुमचं बोलणं ऐकून लोकांना कृपा मिळावी. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. जिससे तुम्हारी आत्मिक उन्नति हो। ज्याच्याद्वारे तुमची आत्मिक उन्नती कौन सा व्हावी. ड्रेस कहाँ से खरीदना, आणि कुठला ड्रेस कौन सा हार खरीदने से आत्मिक उन्नति मिलने वाली है क्या? आणि कुठला हार विकत तुम घेण्याने आत्मा में आत्मिक बढ़ने उन्नती वाले हैं होणार क्या? का? तुम्ही आत्म्यामध्ये वाढणार आहात का? बढ़ने वाले हैं क्या? वाढणार आहात का? ध्यान नहीं। प्रेज द लॉर्ड। ध्यान नहीं, इधर बैठे बैठे ध्यान नहीं। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कौन सा ड्रेस कहाँ से खरीदना, आणि कुठला ड्रेस उससे विकत आत्मिक घेणं. जिंदगी बढ़ने वाली है क्या? त्याच्याने आत्मिक उन्नती होणार हाँ, आहे किसी का? की चुगली करने से, कुणाची निंदा मेरे चुगली सास ने करण्याने, ऐसा किया, माझ्या सासूने मेरे असं केलं, ससुर ऐसे है, माझे सासरे मेरे ऐसे. देवरानी ऐसी है। प्रार्थना की जगह पर ये सब चल रहा है। माझे प्रार्थनेच्या जागी हे सर्व चाललेलं आहे। प्रार्थनेच्या ठिकाणी हे सर्व चाललंय. तो इससे आत्मिक उन्नति होगी क्या? ह्याच्याने आत्मिक उन्नती होईल माझी का? वहिनी अशी बोलती, माझ्या वहिनीचा नवरा असा बोलतो, माझ्या नवऱ्याचा भाऊ असा बोलतो। मराठीत सांगा ना, नाही रिश्ते नहीं रिश्ते समझते ऐसा बोल सकते। प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। देवर को भाई का पति का भाई बोलते हैं। प्रेज द लॉर्ड। माझ्या नवऱ्याचा भाऊ असा बोलत होता। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। उन्नति होने वाली है क्या? ह्याच्याने उन्नती होणार आहे का? जब मिलते हो जेव्हा तो तुम्ही तुम्हारे भेटता, बीच में भजन गाना, तुमच्यामध्ये भजन गीत होणे, गाना, गीत गाणं, स्तुति गाना, स्तुति गाणं. एक दूसरे को वचनों से प्रोत्साहित करना, एकमेकांना वचनाने प्रोत्साहन यही करा. होना। म्हणून आहे. प्रेज द लॉर्ड। यही होना। क्षमा करा, हेच होणार. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मागत नाही. खुदा आप जब मांगते हो, जेव्हा तुम्ही मागता अच्छी बातों को मांगते हो, चांगल्या गोष्टींना पवित्र मागता. बाइबल में लिखा है, पवित्र बायबलमध्ये वो लिहिलंय. तुमको अच्छी बातें ज्यादा करके देता है। तो तुम्हाला चांगल्या गोष्टी जास्त करून देतो. तुमने थोड़ा मांगा ना, तुम्ही थोडं वो मागितलं, अच्छी बातों को मांगा है, थोड़ा त्या चांगल्या गोष्टींना थोड़ा मांगा है, थोडं वो मागितलंय, ज्यादा करके देता है। जास्त करून बढ़िया। देतो. मत्ती का 7 अध्याय, 5:7 अध्याय 11 वचन। 11 वचन. मत्ती का 7 अध्याय 11 वचन। 7 अध्याय 11 वचन. अतः जब तुम बुरे होकर अतः तुम जब बुरे होकर अपने बच्चों को अपने बच्चों को अच्छी वस्तुएं देना जानते अच्छी हो, वस्तुएं देना जानते हो, तो तुम्हारा पिता भी तो तुम्हारा पिता भी जो स्वर्ग में है जो स्वर्ग में है अपने मांगने वालों को अपने मांगने वालों को अच्छी वस्तुएं अच्छी वस्तुएं और अधिक क्यों न देगा। अच्छी वस्तुएं ज्यादा करके देगा। चांगल्या अच्छी गोष्टी वस्तुएं ज्यादा करके देगा। अपने मांगने वालों को देगा, अपने मांगने वालों को देगा, अपने मांगने वालों को अच्छी वस्तुएं ज्यादा करके देगा। चांगल्या वस्तू जास्त करून तो देईल. प्रेज द लॉर्ड।
लुका की किताब में यही वचन, आणि लुकाच्या पुस्तकात यही हेच वचन- वचन लुका की किताब में ऐसा हेच लिखा है। वचन लुकाच्या पुस्तकात जब असे खुदा लिहिले से कोई अच्छी बातें मांगता है, प्रार्थना होगी। आणि जेव्हा कुठल्या इधर ध्यान दो सब लोग। जेव्हा देवाकडे प्रार्थनेमध्ये चांगल्या गोष्टी जब मागितल्या कोई जातात, भाई कोई बहन प्रार्थनाओं में खुदा के पास अच्छी बातें जेव्हा मांगता कुठला है, भाऊ कुठला बहीण जे प्रार्थनेमध्ये देवाकडे चांगल्या गोष्टी लुका मागतो, में लिखा है लुकात लिहिलेलं आहे कि वो ज्यादा करके पवित्र आत्मा क्यों करना देगा। तो पवित्र आत्मा जास्त करून पवित्र आत्मा का करून Praise the देणार Lord. हालेलुया। पढ़िए लुका का 11-13 वचन, लूक 11:13 वचन वाचू। लुक 11-13 वचन पढ़ो। 11:13 वचन। लुका का 11-13 वचन। लूक 11:13। अतः जब तुम बुरे होकर अतः तुम जब बुरे होकर अपने बच्चों को अपने बच्चों को अच्छी वस्तुएं देना जानते अच्छी हो, वस्तुएं देना जानते हो, तो तुम्हारा स्वर्गीय तो पिता तुम्हारा भी स्वर्गीय पिता भी उनको उनको जो उससे मांगते जो हैं उससे मांगते हैं। पवित्र आत्मा क्यों न देगा। क्या लिखा है? काय लिहिले? देखो मत्ती में लिखा है, मत्थेमध्ये लिहिले मत्ती में लिखा है वो ज्यादा करके अच्छी वस्तुओं को और बातों को देगा। चांगल्या गोष्टींना तो जास्त करून तो तुम्हाला देईल। और लुका कह रहा है आणि लूक म्हणत आहे खुदा अपने मांगने वालों को ज्यादा करके पवित्र आत्मा क्यों करना देगा। आणि तो देवपिता आपल्या मागणाऱ्यांना तो जास्त चांगल्या गोष्टी ज्यादा करके पवित्र आत्मा क्यों न देगा। जास्त करून पवित्र आत्मा का नाही देणार? नहीं सर, इधर ध्यान दो सब लोग इधर ध्यान दो। इधर देखिए मेरे पास देखिए, कितने लोग पवित्र आत्मा से बपतिस्मा पाया हुआ है। किती लोक पवित्र आत्म्याच्या द्वारे बपतिस्मा आपको प्राप्त कौन केले? सा उठाइए जिन्होंने पवित्र आत्मा का बपतिस्मा पाया। ज्यांनी पवित्र आत्म्याचा एक. बपतिस्मा प्राप्त केलेला आहे। 2 3 4 पवित्र आत्मा मिला उनको, अन्य भाषा में बोलते हैं। 1 2 3 4 5। इधर किसी ने भी पवित्र आत्मा का बपतिस्मा लिया, एक भी नहीं। 2 बहनी छोड़ी को, इधर कोई भी नहीं। चलो क्यों नहीं मिला? का नाही मिळालं? बाइबल क्या बोल रहा बाइबल है? क्या- मांगने वालों को ज्यादा करके पवित्र आत्मा दे देता है। मागणाऱ्यांना जास्त करून पवित्र आप आत्मा मांगता ही तुम्ही नहीं। मागतच आपने नाही। क्या मांगा? तुम्ही काय मागितलं? अभ्यासात सहाय्य कर, पढ़ाई में सहायता इम्तिहान करेल में मदद कर, आणि परीक्षेमध्ये मदत मांगा करेल। गाड़ी गाड़ी दे, दे, अच्छी पत्नी दे, अच्छी बाइको दे, अच्छा पति दे, अच्छा नवरा अच्छा दे, काम दे, अच्छा काम अच्छी दे, तनख्वाह दे, अच्छा पगार दे, चंगाई दे, आरोग्य बीमार दे, से ठीक कर, आजारापासून हमको ठीक कर, दुश्मनों से बचा। मला वैरांपासून यही वाचव। मांगा। हेच मागितलं। Praise the Lord. अच्छी बातें मांगा तो ज्यादा करके पवित्र आत्मा का बपतिस्मा भी तुमको दे आणि देगा। चांगल्या गोष्टी मागितल्या तर जास्त करून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देखील तो तुम्हाला देईल। पवित्र आत्मा ऐसे ही नहीं मिलता, पवित्र आत्मा असंच मिळत मांगना नाही। पड़ता है। मागावा जो लागतो। मांगता है जे मागतात उसको पवित्र आत्मा का बपतिस्मा खुदा बाप दे ही देता है। त्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देव पिता देऊनच टाकतो। Praise the Lord. हालेलुया। अगर हम खुदा से मांगा नहीं, आणि जर आम्ही देवाला मागितलं अगर नाही, हमने खुदा से मांगा जर आम्ही नहीं, देवाला मागितलंच यही नाही, कारण है कि आप लोगों का पवित्र आत्मा का बपतिस्मा नहीं। आणि हेच ते कारण आहे की ज्याच्यामुळे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमचा झालेला नाही। मेरी पत्नी ने क्या बोला? माझ्या बायकोने काय बोललं? हिरन जैसे पानी के लिए तड़पती है। आणि हरणी जशी पाण्यासाठी लुलपते तडपते, Praise the Lord. हालेलुया, वैसा ए खुदा, तसं हे देवा मेरा दिल तेरे लिए तड़पता है। माझं हृदय तुझ्यासाठी तडपतो। आपका दिल पवित्र आत्मा का बपतिस्मा मिलने के लिए प्यासा और तड़पना होना। आणि तुमचं हृदय जे आहे ते पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त करण्यासाठी तडपणं उसको आणि तुम तहान मांगना, होणं, आणि तुम्ही त्याला और मागणं, तुम्हारा सबका पवित्र आत्मा से बपतिस्मा हो जाएगा। आणि तुमच्या सर्वांचा पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम बाप्तिस्मा दुष्ट होईल। होकर अपने बच्चों को अच्छी चीजें देते तुम्ही हो, दुष्ट असून तुमच्या लेकरांना तुम चांगल्या वस्तू अच्छे देता। नहीं हो। तुम्ही चांगले नाही, इधर देखो, तुम अच्छे नहीं तुम्ही चांगले हो, नाही जिथे तुम बघा। बिल्कुल भी अच्छे नहीं तुम्ही हो। अजिबात चांगले फिर भी नाही। बेटे ने रोटी मांगा तो रोटी देते क्या तरी नहीं? देखील लेकराने भाकर माहिती भाकर देता देते का हैं क्या नहीं? देता का नाही? हाँ, पानी मांगा तो पानी देते क्या पानी नहीं? मांगा तो पानी चिकन देता मांगा का तो चिकन देते क्या चिकन नहीं? मांगा तो चिकन मटन देता का मांगा नहीं? तो मटन देते क्या नहीं? मटन मांगा तो मटन अंडा देता मांगा का तो नहीं? अंडा देते क्या नहीं? अंडा मांगा तो क्या अंडा अंडे देता की का नहीं? जगह पर सांप देते हो? अंड्याच्या ठिकाणी साप देतात। बोलो कितने लोग हैं जो अपने बेटों को अंडा मांगा तो सांप देते? कितने लोग बघा हैं? किती लोक आहेत या ठिकाणी की जे जेव्हा आपले लेकरं मागतात अंड मागितलं तर साप देतात। कितने लोग हैं? किती लोक आहेत? रोटी मांगा तो पत्थर देते? कितने लोग हैं यहाँ? भाकर मागितलं तर धुंडा एक देतात। भी नहीं। एक पण नाही। तुम बुरे होकर अपने बच्चों को अंडा मांगा तो अंडा, रोटी मांगा तो रोटी देते आणि हैं। तुम्ही वाईट असून आपल्या लेकरांना अंड मागितलं तर अंड, भाकर मागितलं तर भाकर अगर देतात। आपका दिल पवित्र आत्मा का बपतिस्मा के लिए प्यासा है, तड़प रहा है, आणि जर तुमचं हृदय पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मासाठी तहानेलं आहे, ते तडपत आहे,
खुदा बाप ज्यादा करके पवित्र आत्मा बाप का बपतिस्मा आपको दे। देव पिता जो आहे ते पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुम्हाला जास्त करून तो देईल. पवित्र आत्मा का बपतिस्मा बहुत कीमती बात है, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ही खूप मौल्यवान बहुत गोष्ट आहे. कीमती चीजें है। खूप मौल्यवान अगर गोष्ट खुदा आहे. से आपको कुछ कीमती चीजें चाहिए तर देवाकडनं तुम्हाला मौल्यवान वस्तू तो आपको पाहिजे, खुदा से वो कीमती चीजों को मांगना पड़ेगा। तर त्या देवाकडनं तुम्हाला त्या मौल्यवान वस्तू अगर आप मागाव्या उन कीमती लागतील. चीजों को मांगोगे नहीं आणि जर त्या मौल्यवान वस्तूंना तुम्ही जर तो वो मागितलं कीमती नाही चीजें आपको कभी भी नहीं मिलेगी। तर त्या मौल्यवान गोष्टी तुम्हाला कधीच सुनो, मिळणार एक नाही. ठीक इसी के समान है, आणि हे बरोबर त्या समान आहे. एक ठीक ये बात उसी के समान है ही गोष्ट त्याच्यासारखी कि आहे. मैंने इसको चाटा मारा, हिला चापट मारली, अब मुझे क्षमा मांगनी है, आता मला क्षमा तो मैं माग. क्या करूंगा? तर मी काय करेन? ज्योती मला क्षमा करा, क्षमा. तो मैं क्षमा मांगूंगा तभी ज्योति मुझे आणि तू जर क्षमा मागे ज्योतीला तर मग क्या ती करेगी? तुम्हाला काय करेल? करेगी क्या? करना. मांगा तो मागितलं तर हम पाप करते हैं, आम्ही पाप करतो, व्यभिचार करते व्यभिचार हैं, करतो, गंदी बातें देखते घाणेरड्या गोष्टी हैं, बघतो, व्यसन करते व्यसन हैं, करतो, झूठ बोलते खोटं हैं, बोलतो, गालियां देते झगडा हैं, करतो, झगड़ा करते भांडण हैं, करतो, मारा पीटी करते मारामाऱ्या हैं। करतो. हम खुदा से क्षमा मांगते हैं, आम्ही देवाकडे हम क्षमा खुदा मागतो. से क्षमा मांगते हैं। देवाकडे कितने क्षमा लोग मागतो. खुदा से क्षमा मांगते हैं? किती लोक देवाकडे कितने लोग क्षमा खुदा से मागतात? क्षमा मांगते हैं? किती लोक देवाकडे विश्वास क्षमा से जब मागतात? क्षमा मांगते हैं तो क्षमा मिलती है, विश्वास आहे जेव्हा क्षमा मिलती मागतात है तेव्हा क्या? क्षमा मिळती का? अरे मिलती है क्या? मिलती का? क्षमा मांगा तो क्षमा मिलती, क्षमा मांगा तो क्षमा मिलती, क्षमा मांगा तो क्षमा मिलती। क्षमा मिलने के लिए क्षमा मांगना है, क्षमा मिलने के लिए क्षमा मांगना है, क्षमा मिलने के लिए क्षमा मांगना है। वैसा बपतिस्मा मिलने के लिए बपतिस्मा का मांगना है, तसं बाप्तिस्माच्या मिळण्यासाठी बाप्तिस्मासाठी मागणं गरजेचं पवित्र आहे. आत्मा का बपतिस्मा मिलने के लिए पवित्र आत्मा का बपतिस्मा मांगना है आणि पवित्र आत्म्याचा कि बाप्तिस्मा प्रभु मिळण्यासाठी तू मुझे पवित्र आत्मा का मागायचा आहे. बपतिस्मा दे, प्रभू मला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दे. क्योंकि लिखा है वो मांगने वाले को ज्यादा करके दे देता कारण है। लिहिलेला आहे तो मागणारा तो जास्त करून देतो. प्रेज द लॉर्ड। पवित्र आत्मा क्यों करना देगा? पवित्र आत्मा कहाँ जब हम आपको देना? पश्चाताप करते जब हैं हम पश्चाताप तो पश्चाताप मांगते, लॉर्ड गिव मी रिपेंटेंस हार्ट, पश्चाताप मागतो, देवा मला पश्चातापी हृदय दे. मेरा दिल को तू तोड़ माझ्या हृदयाला तू और तोड. मेरे दिल को तू तोड़ मोड़, आणि मेरे को माझ्या आंखों में डोळ्यात आंसू दे, डोळ्यात आंसू मुझे दे. रोना दे। मला डोळ्यात भाई ने आंसू बोला, दे. मैं प्रभु से पूछता, लॉर्ड गिव मी अ वीपिंग चर्च। आणि मला एक रडणार मंडळी दे प्रभू. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हम मांगते हैं हम मांगतो. तब खुदा हमारे आंखों में आंसू देता तेव्हा है, देव आमच्या डोळ्यात आंसू पश्चाताप आणतो. देता है। पश्चाताप देतो. हम खुदा से बोलते हैं, खुदा मुझे प्यार भरा दिल दे, देवाला बोलतो, खुदा मेरे प्रभु दिल आम्हाला को प्रेमाने प्यार हृदय से दे. भर देता है। आणि मग हम हृदयाला खुदा आपल्या से प्रेमाने मांगते हैं, भरतो. खुदा मैं लोगों के ऊपर दया करूं, ऐसा दया मुझ पर मुझे दे आणि दे। प्रभूला असं म्हणतो की लोकांवर मी दया करणारा हृदय मला तू असं दे. तो खुदा मुझे दया करने वाला हृदय देता है। तो मला दे- मतलब दया मैं करने वाला हृदय मांगता देतो हूँ, मला. जेव्हा मी मतलब मागतो मैं म्हणजे- मांगता म्हणजे मी हूँ। मागतो. अर्थ ह्याचा असाच आहे, अर्थ जेव्हा नाही, अर्थ असा आहे की जेव्हा मी मागतो देव देतो। आणि याचा अर्थ असाच आहे की जेव्हा मी मागतो देव मला तो Praise the देतो. Lord। इसका मतलब यही है कि मैं खुदा से मांगता हूँ तो खुदा मुझे देता आणि है। याचा अर्थ हाच आहे की जेव्हा मी देवाला मागतो तर देव मला तो देतो. Praise the Lord। अच्छी बातें मांगता हूँ, चांगली गोष्ट मागतो, पश्चाताप मांगता हूँ, पश्चाताप मांगतो, विश्वास मांगता विश्वास हूँ, मांगतो, पापों की क्षमा मांगता पापों की हूँ, क्षमा मांगतो, प्रेम मांगता प्रेम हूँ, मांगतो, दया मांगता दया हूँ, मांगतो, अनुग्रह मांगता कृपा हूँ, मांगतो, खुदा मुझे देता है। देव मला वैसा देतो. ही पवित्र आत्मा मांगा तो वो ज्यादा करके आपको पवित्र आत्मा तसंच देगा। पवित्र आत्मा जर मागितलं तर तो जास्त करून तो तुम्हाला Praise the देईल. Lord। हालेलुया। क्योंकि लिखा है वो मांगने वालों को देता है। कारण लिहिलेला आहे तो मागणाऱ्यांना देतो. Praise the Lord। जो मांगते नहीं उनको मिलता, जो मागत नाही जो त्यांना मांगते नहीं उनको मिळत नाही. मिलता। जो मागत नाही इसलिए त्यांना तो मिळत यहाँ नाही. कोई भी बहन पवित्र आत्मा से भरी हुई आणि नहीं है। म्हणून या ठिकाणी कुठलीच बहीण पवित्र आत्म्याने भरलेली नाही. अगर आप में से हर एक व्यक्ति पवित्र आत्मा से भरेंगे ना, आणि जर तुम्हाला प्रत्येक व्यक्ती जर पवित्र आत्म्याने मैं भरा, आपको बताता हूँ, सुनो मेरी बात। आज मैं आपको एक तो बहुत सीरियस बात बता रहा हूँ। ऐका माझी गोष्ट. अगर यहाँ की serious हर गोष्ट सांगत बेटी, आहे. या ठिकाणी प्रत्येक ये भी, ही पण सियोन भी, ये सियोन भी, पण, हा पण. छोटे बच्चे भी पवित्र आत्मा से भरेंगे। लहान लेकरं पण बाइबल पवित्र में आत्म्याने लिखा भरतील. है, बायबल मध्ये लिहिलंय. बाइबल में लिखा है, बाइबल में लिखा है। दूध पीते बच्चे खुदा की महिमा करेंगे। दूध पीनारे लेकर आने देवाचं वाले गौरव दिनों में करतील. दूध पीते बच्चों को ऊपर खुदा उसका आत्मा उंडलने वाला है। येणाऱ्या दिवसामध्ये दूध पिणाऱ्या लेकरांना तो त्याचा आत्मा ओतनी करणार ये आहे. इधर का हर बच्चा, म्हणून या ठिकाणी छोटे लहान बच्चे, लेकरं, तुम बड़े, मोठे अगर लहान पवित्र सगळे आत्मा से भर गए जर पवित्र आत्म्याने तुम्ही और भरला, अगर आपको सूली पर लटकाया गया जर तुम्हाला वधस्तंभावर और बहुत लटकवण्यात जख्मी आले, है, तुम्ही उस जखमी आहात, जख्मी हालातों में भी, क्या जख्मी उस परिस्थिती- बड़े खतरनाक हालातों में भी मोठ्या भयानक आप परिस्थिती- खुदा की आराधना करना छोड़ेंगे आणि नहीं। तुम्ही देवाची आराधना हालेलुया, करण्यास सोडणार हालेलुया, नाही. हालेलुया, हालेलुया। बीमार है इसलिए चर्च को नहीं आलो, आणि अभी आजारी चर्चला आपण नहीं आलो। आम्ही चर्च को नहीं आए हम Praise लोग. the Lord। ऐसा नहीं, ऐसा ऐसे नहीं। हालातों में भी आप क्रूस फुल लेकर इधर आ जाएंगे। आणि अशा परिस्थितीत देखील तुम्ही वधस्तंभ घेऊन Praise the येता. Lord। Praise the Lord। हालेलुया। मैं बीमार है, मी आजारी आहे. कितना तकलीफ है मुझको, उसको किती त्रास पूछो। आहे त्याला विचारा.
मेरे पत्नी को पूछो माझ्या बायकोला विचारा कितना कंधा दर्द कर रहा है, गर्दन दर्द कर रही है मेरी, मान खांदे दुखत घर आहे पर नहीं माझे. बैठा, घरी नाही ऐसे बसले. हालत में मैं बॉम्बे चला गया। अशा परिस्थितीत मी बॉम्बेला गेलो प्रेज द लॉर्ड, ऐसे हालातों में मैं इधर भी हूँ। आणि अशा परिस्थितीत मी इथं पण आहे. पूरा हाथ दर्द कर रहा है, कंधा दर्द कर रहा है, गर्दन दर्द कर रही है, पूर्ण टेढ़ा हो रहा है तो हात, तकलीफ खांदा हो रही आणि है। मान दुखत आहे. बैठा नहीं घर पर, दुखत पवित्र आहे आत्मा से भरा हुआ व्यक्ति घर पर बैठ नहीं सकता। आणि घरी बसलेलो नाही आणि पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती तो घरी बसू शकत प्रेज नाही. द लॉर्ड, हालेलुया। वो प्रभु के लिए आणि तो प्रभूसाठी हर जख्मों में, हर बीमारी में खुदा की आराधना के लिए आया। प्रत्येक जखमेमध्ये प्रत्येक आजारपणामध्ये तो देवाच्या आराधनालयामध्ये प्रेज द आराधना लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। मांगते नहीं इसलिए मिलता नहीं। मागत नाही म्हणून प्रेज मिळत द लॉर्ड, नाही मांगने वालों को ज्यादा करके खुदा पवित्र आत्मा दे देता है। आणि मागणाऱ्यांना जास्त करून पवित्र आत्मा तो देव टाकतो. इसलिए यीशु ने कहा म्हणून येशू बोलला जब तुम प्रार्थना करो तो कैसा प्रार्थना करो। म्हणून तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा कशी प्रार्थना करा, वो कैसा मांगना है, कशी मागायची क्या आहे, मांगना काय है। मागायचं आहे. प्रेज द लॉर्ड, लोग मांगते हैं बहुत लोक कुछ मागतात खूप और काही, उनको मिल भी जाता है। त्यांना मिळतं पण हा. बहुत कुछ मांगते हैं, खूप काही मागतात. चंगाई मांगते हैं, आरोग्य मेरा मागतात. बेटा चलने लग जाए, मुलगा चालू मेरा लागो. बेटा सुधर जाए, मुलगा सुधरो. मेरा बेटा का व्यसन छूट माझ्या जाए, मुलाचं व्यसन हमारी सुटावं. बेटी की शादी है, माझ्या मुलीचं लग्न दौलत आहे, मिल जाए, पैसा मिळावा. शादी का खर्चा मिल जाए, लग्नाचं मिल खर्च भी जाता है। मिळतं पण आप छोटे बच्चे नहीं रहे, तुम्ही लहान लेकरं नाही राहिला. प्रभु के पास चॉकलेट मांगे, ये चॉकलेट है, ये सब प्रभूकडे चॉकलेट ये मागते, छोटे चॉकलेट छोटे असेल. 4 आने 8 आने के चॉकलेट है। 4 आणि 8 आण्याची चॉकलेट पवित्र आहे. आत्मा पवित्र आत्मा बहुत मूल्यवान है, कीमती है, खूप मौल्यवान इनसे भी आहे ती. बढ़कर है, त्याच्यापेक्षा वो मोठा ज्यादा आहे. करके अपने मांगने वालों को तो देगा। जास्त करून आपल्या Praise मागणाऱ्यांना the Lord, देतो. हालेलुया। इसलिए यीशु ने बोला म्हणून येशू कि बोलला तुम कैसा प्रार्थना की करना। तुम्ही कशी प्रार्थना Praise the करा, Lord, तुमको कैसा प्रार्थना करना तुम्ही कशी चाहिए, प्रार्थना केली ये पाहिजे, प्रभु ने हमको हे सिखाया। प्रभूने आम्हाला शिकवलं. जब तुम प्रार्थना करो, जेव्हा तुम्ही प्रार्थना जब तुम कराल प्रार्थना करो जेव्हा तुम्ही प्रार्थना तो कराल, क्या कहना तर काय और बोला क्या प्रार्थना, नहीं कहना, आणि काय ये नाही प्रभु बोला ने प्रार्थना. पहले ही हमको सिखाया हे है। प्रभूने आधीच क्या शिकवलं मांगना आम्हाला. है, काय मागायचं, क्या मांगना नहीं काय है, मागायचं ये नाही, पहले ही प्रभु ने हमको सिखाया है। पहिलेच प्रभूने आम्हाला शिकवलं. Praise the Lord, Hallelujah. Praise the Lord। इसलिए प्रभु ने बोला है म्हणून प्रभू बोला जब तू प्रार्थना करता है, जेव्हा तुम्ही प्रार्थना अन्य करता, जातियों के समान ढोंगी और पाखंडियों जैसा प्रार्थना मत। अन्य जातीसारखी ढोंगी आणि पाखंडी आणि बडबडणारी प्रार्थना करू नको. वो ज्यादा बकबक करने से तुम्हारी प्रार्थना सुनी जाएगी, ऐसा बिल्कुल जास्त नहीं। बडबड करण्याने तुमची प्रार्थना ऐकली जाईल असं अजिबात नाही. Praise the Lord, Hallelujah. Hallelujah। Hallelujah. जब तू प्रार्थना करे, जेव्हा तू प्रार्थना करशील, प्रभु ने बोला इस रीति से तू प्रार्थना, प्रभू बोलला अशा पद्धतीने उसी प्रार्थना. वो पद्धत, कुठली वो पद्धती ती? पद्धत जो हर आराधना के बाद आप प्रभु यीशु ने सिखाया हुआ प्रार्थना आणि जी करते हैं। पद्धत जी आम्ही प्रत्येक आराधनाच्या वेळेमध्ये शेवटी आम्ही बोलतो प्रभूची हर प्रार्थना. प्रार्थना के बाद हम वो प्रार्थना करते हैं, प्रत्येक प्रार्थनेच्या नंतर ती प्रार्थना आम्ही करतो. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, हे हमारे स्वर्गीय हे आमच्या बाप, स्वर्गातील पित्या, आप जो आसमान में तुम्ही हैं। जे स्वर्गात आकाशात आहात, प्रेज द लॉर्ड, उसने शुरुआत ही इस रीति से की है। अशाच हे रीतीने हमारे बाप, हे आमच्या स्वर्गातील पित्या, आप जो स्वर्ग में तुम्ही जो हैं। स्वर्गात आहात. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. हालेलुया। हमारा प्रार्थना का शुरुआत ऐसा आमची होना चाहिए। प्रार्थनेची सुरुवात अशी असणार. बहुत सारे मेरे बाप, मेरे पिता, मेरे अब्बा, अरे वो आपका नहीं है। तुमचा नाही. जब आप मेरा मेरा बोलते हो तो आपकी प्रार्थना स्वार्थी प्रार्थना आणि है। जेव्हा तुम्ही माझं माझं म्हणता तेव्हा तुमची प्रार्थना यीशु ने स्वार्थी बोला होते. जब तू प्रार्थना करे, येशू बोलला जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, कहो म्हणा ऐ हमारे बाप। पढ़ो मत्ती का 6 हे अध्याय 9 आमच्या वचन स्वर्गातील पढ़ो। बाप. 9 वचन, 9 वचन. 6 अध्याय 9 वचन। अतः तुम इस प्रकार प्रार्थना करना, अतः तुम जब प्रार्थना करो इस तरह से प्रार्थना करो, हे हमारे बस पिता, बस बस, ऐ हमारे हे आमच्या माझ्या बाप्पा, माझ्या देवा, माझ्या प्रभु, मेरे प्रभु, मेरा नहीं, माझा हे हमारे बाप। हे आमच्या बाबा, हमारा सबका बाप है, वो सिर्फ तुम्हारा नहीं है। आम्हा सर्वांचा तो बाप आहे, तुमचा Praise the एकट्याचा Lord, नाही. praise the Lord, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. जब तू प्रार्थना करे सबसे शुरुआत इस तरीके से आणि कर, जेव्हा तुम्ही प्रार्थना शुरुआत इस सुरुवातच रीति असेल, से अशाच कर, पद्धतीने कर. शुरुआत इस रीति से सुरुवातच कर, अशा पद्धतीने ऐ हमारे बाप। हे आमच्या बापा. Praise the Lord, Hallelujah. हालेलुया। ये Hallelujah. तरीका अपने प्रार्थनाओं में लेकर आओ, आणि ही पद्धत आपल्या प्रार्थनेमध्ये घेऊन या. अपने प्रार्थना में ये बदलाव लेकर आओ। आणि प्रार्थनेमध्ये हा बदल Praise घडून the आणा. Lord, जब Hallelujah. आप प्रार्थना करते हो जेव्हा तुम्ही प्रार्थना क्या करता, काय ऐ हमारे बाप, हे आमच्या बापा, उसका कुछ तो मतलब होना चाहिए, याचा काहीतरी अर्थ असला पाहिजे. इसका कुछ तो मतलब होना याचा काहीतरी चाहिए। अर्थ असला बेमतलब पाहिजे. के लिए
किसी ने तो भी बोला इसलिए बोलो मत। आणि अर्थानं विरहित असं कोणीतरी सांगितले म्हणून असं बोलू नका. दादा बोलते हैं इसलिए हम बोलेंगे। दादा बोलतात म्हणून आम्ही हमारी बोलू. चर्च में बोला जाता है इसलिए हम बोलेंगे। आमच्या चर्चमध्ये बोलला जातं म्हणून आम्ही बोलत मतलब होना आहोत. चाहिए ए हमारे बाप, काहीतरी अर्थ असला पाहिजे की ए हमारे हे बाप, आमच्या बापा, ए हमारे हे आमच्या बाप, बापा, आप जो आसमान में हैं। तुम्ही जो स्वर्गात आहात. Praise the Lord, Hallelujah. praise the Lord। Hallelujah. उसका कुछ मतलब है, त्याचा काहीतरी क्या अर्थ मतलब आहे. है? काय अर्थ आहे? मेरा बाप आसमान में है, आणि माझा बाप तो मेरा आकाशात बाप आहे, स्वर्गात आसमान में आहे. है, माझा बाप जो स्वर्गात आहे. सारी बातों को नियंत्रित रखता है। जो सर्व गोष्टींचे नियंत्रण ठेवतो. Praise the Lord। और उसका सबसे बड़ा मतलब यह है, आणि त्याचा सर्वात मोठा जब अर्थ मैं आहे बाप बोलता हूँ, जेव्हा मी बाप म्हणतो मेरे बाप को मेरी हर बात की फिक्र है। आणि माझ्या बापाला माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी आहे. इस तरीके से प्रार्थना होनी अशा चाहिए। पद्धतीने कि प्रार्थना आपने असावी. बोला कि ए हमारे बाप, आणि तुम्ही बोललात की हे आमच्या पित्या, तो विश्वास करना है तर विश्वास करायचा आहे. उस बाप को मेरे हर बातों की फिक्र है। तर त्या पित्याला प्रत्येक माझ्या गोष्टीची काळजी Praise आहे. the Lord। देखो, आओ हमें यीशु ने सिखाया प्रार्थना बोलेंगे। या आम्ही ये आमच्या स्वर्गात, कुछ लोग तो इतना बात, ये आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र बाबा, तुझे राज्य हो, तुझे स्वर्गात, ऐसा लग जैसे का कोई शेर पीछे लगा है। आणि असं वाटतं की तुला कुठला तरी वाघ मागायला आला, एवढे वेगाने बोलतात. कुछ नहीं समझता और बड़ ये बेफिजूल की बकबक बंद करो। आणि बडबड अर्थविरहित व्यर्थ. बडबड करून टाक, बंद करून टाक. बेफिजूल की बड़बड़, व्यर्थ बड़बड़, व्यर्थ बडबड बंद करून टाक. बेफिजूल की बड़बड़, व्यर्थ बडबड, बेमतलब की बड़बड़, अर्थहीन बड़बड़। अर्थहीन बडबड बंद करा. इस तो लो, जब तुम बोलते हो ना, अगर ये डैडी आए थे ना, ये डैडी ना तो काय मागती का तुम? मागती काय का मागती? हाँ, मग डैडी देतात का? हाँ, नक्की देतात? देखो इस बेटी से सीखो। दादा म्हणजे वो बाप को मांगती है, ड्रेस मांगती है, आणि तो बापाला ड्रेस ला कर देता है क्या? ड्रेस आणून देतो. क्या विश्वास क्या है कि विश्वास बाप के पास मांगूंगी तो बाप ला कर ही देगा। काय विश्वास आहे? बापाकडे मागितलं तर बाप आणूनच देईल. मेरी बेटी का अनुभव है, माझ्या मुलीचा वो अनुभव माँ आहे. से ज्यादा मुझे मांगती है। आईपेक्षा जास्त मला ती मागते. क्यों? का? उसको मालूम है मेरा बाप, मेरी माम नहीं लाएगी पर मेरा बाप जरूर तिला लाएगा। माहिती माझी आई नाही आणणार, परंतु माझा बाप नक्कीच आणेल. है क्या रे बेटा, ऐसा ऐसा ही है क्या मैं झूठ बोल रहा हूँ? अगर है तो खड़ा होकर बोल देना बाबा, डैडी आप झूठ बोल रहे प्लीज। हाँ, है क्या कुछ ऐसा ही है क्या? कभी कभी तो ऐसा है, कभी-कभी मेरी ऐसा है। बेटी मांगने से पहले हाजिर हो जाता है, होता है क्या माझी ऐसा? मुलगी मागण्याच्या आधी पहिला हजर होता. हाजिर, का? उसको सरप्राइज मिल जाता है। आणि तिला एकदम सरप्राईज मिळेल. Praise the Lord, आश्चर्यचकित। आश्चर्यचकित होते. अरे मैंने मांगा भी नहीं डैडी से, फिर भी लाते आणि हैं। मी तर मागितले नाही वडिलांना, तरी देखील Praise the Lord, और ज्यादा करके देता हूँ। आणि जास्त करून देतो. ऐसा है क्या बेटा, ज्यादा करके देता हूँ कि असे आहे का? या जास्त कम करून करके देतो? देता हूँ? हा, कमी करून देतो. सच बोल बाबा, इधर चर्च में तू हाँ, बोल. हाँ? ज्यादा करके हाँ, ज्यादा करके दे। जास्त बाप करून नहीं देतो. मैं, बाप आहे. वो जब मैं बोलता ए हमारे बाप, आणि जेव्हा आम्ही बोलतो की हे आमच्या तो स्वर्गातील समझना बाप, वो बाप है, बाप आहे. तो सब बातों की फिक्र है। त्याला सर्व ये गोष्टीची काळजी समझ आहे. कर प्रार्थना कर। हे समजून प्रार्थना. पास्टर सांगतो, दादा सांगतो म्हणून करतो आम्ही, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र। ऐसा मत करो, आणि पास्टर सांगतात बेफिजूल म्हणून की आम्ही प्रार्थना बेमतलब करतो. की व्यर्थ बड़बड़ मत करो। व्यर्थ बडबड अर्थविरहित बडबड ये करू समझ नका. कर प्रार्थना करने को यीशु ने बोला आणि समजून कि प्रभूची जब तू प्रार्थना प्रार्थना करा. करे जेव्हा तुम्ही उसके प्रार्थना करा, मतलब को समझ, त्याच्या अर्थाला समझ कर जान कर तू बोलना। जाणून समजून मग बोल. मैं हमेशा बोलता हूँ, नेहमी बोलतो. आओ या. प्रभु को धन्यवाद का गीत सोच कर समझ कर गाएंगे। या धन्यवादाचं गीत आम्ही समजून मैं हमेशा बोलतो. प्रार्थना के वक्त बोलता हूँ, नेहमी प्रार्थनेच्या प्रभु ने वेळी सिखाया हुआ प्रार्थना सोच कर समझ कर बोलेंगे। प्रभूने शिकवलेली प्रार्थना विचार करून समजून बोलूया. बोलता हूँ क्या नहीं? बोलतो का नाही? पर तुम लोग कैसे बोलते हो? परंतु तुम्ही काय कसं बोलता बघा. मैं कितने बार ये प्रार्थना बोलता मी किती वेळेस ही प्रार्थना हूँ, बोलतो समझ कर। आणि विचारपूर्वक मुझे बोलतो. मालूम है, कारण मला माहिती मेरे आहे, बाप को बोल रहा हूँ, कारण मी माझ्या बापाला मेरा बोलतो. स्वर्ग का बाप माझ्या स्वर्गाचा सब बाप बातों का नियंत्रण कर। सर्व गोष्टीचे नियंत्रण करतो. Praise the Lord, Hallelujah. praise the Lord, Hallelujah। कल की बात बता रहा हूँ मेरी बेटी को, आणि कालचीच गोष्ट वो तो माझी नहीं मुलीला नहीं सांगतो. नहीं नहीं बोलती है, ते नाही नाही पर नाही मैं म्हणते. बाप हूँ, चल 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 तुझे मैं लेकर देता हूँ। आणि मी तर बाप आहे, मी म्हणतो तिला चल 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 घेऊन देतो. Praise the Lord, बराबर है क्या बेटा? वो नहीं 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 बोलती है, नाही 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 मैं म्हणते. बोलता हूँ, चल 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 मैं तुझे लेकर चल देता चल 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 म्हणतो मी तुला घेऊन हूँ। ऐसा देतो. वो मेरा स्वर्गीय बाप, असा तो आमचा स्वर्गीय बाप वो आहे. आपका भी बाप है। तुमचा पण बाप आहे. इसलिए यीशु ने बोला, म्हणून येशू बोलला, जब तू ये प्रार्थना करे, जेव्हा तुम्ही प्रार्थना करा, सोच कर, विचारपूर्वक समझ कर, समजून ये प्रार्थना कर। ती प्रार्थना करा. बेफिजूल बेमतलब की बकबक नहीं करना, आणि व्यर्थ आणि अर्थ नसलेली बडबड करू नका. निरर्थक बडबड मत करो।
व्यर्थ न फालतू बडबड व्यर्थ बडबड करू नका. प्रेज लो, सोच कर विचारपूर्वक जब मैं बोल रहा हूँ जेव्हा मी बोलतोय मेरे बाप से बात तेव्हा मी माझ्या बापासोबती बोलतोय. प्रेज लो, हालेलुया, प्रेज लो, हालेलुया. 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 आपके घर में कैसा है मालूम नहीं, बाप लाकर देता है क्या माँ? तुमच्या घरात कसं माहित नाही, बाप आणून देतो काही. नहीं, आपको मालूम. प्रेज लॉर्ड. कौन लाकर देता है, कोण आणून देतो? बाप या माँ? बाप काही नाही. बोलना ने मुंह नहीं है, इधर मुख बधिर है क्या? हम सब क्या है? पापा लाकर मांगने से पापा. पहले देते मागण्याच्या आधी और आणून मांगने देतो के बाद नहीं देते. आणि मागितल्यानंतर नाही देत. हाँ, मांगने के बाद मागितल्यानंतर जोर में बोलो. हाँ, मांगने के बाद मागितल्यानंतर देते हैं. देतात. खुदा भी तर देव चाहता है कि तुम मांगो. आणि देव इच्छा करतो की और तुम्ही मांगने मागा. के बाद जब डैडी लाकर देता है तो वो खुशी होती है क्या? आणि कितनी मागितल्यानंतर खुशी होती है? त्या वडिलांनी आणून दिलं किती आनंद होतो. कितनी खुशी होती है? किती आनंद होतो. बोलो ना जोर में. बहुत खुशी होती है. खूप आनंद तो होतो. सोचो जब पिता से आप मांगोगे मग विचार करा और पित्याकडे आज जब मागा. आपको पिता दे देगा आणि जेव्हा तो पित्या तो तुम्हाला आपकी देईल खुशी कितनी होगी. तुमचा आनंद किती होईल. प्रेज और ये खुशी आपको खुदा देना आणि चाहिए. हा आनंद देव तुम्हाला देऊ इच्छितो. इसलिए प्रार्थना करें. म्हणून प्रार्थना. आइए हम लोग प्रार्थना करें. या प्रार्थना करूया.